माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सद्यस्थितीला सुरू झालेली आहे। मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने विनंती करेल की आपण जर अद्याप अर्ज भरलेला नसेल तर आपण देखील अर्ज भरू शकता। यासाठी जे ॲप आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे। आपण स्क्रीनवर पाहू शकता। याची जी माहिती आहे या ठिकाणी आपल्याला जी कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे आहेत। आपल्याला आपलं आधार कार्ड लागणार आहे। डोमासाईल जो ऑप्शन आहे या डोमासाईल या ऑप्शनवरती आपल्याला आपला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, या व्यतिरिक्त आपल्याला 15 वर्षापूर्वीचं जुनं रेशन कार्ड किंवा आपल्याला 15 वर्षापूर्वी काढलेलं मतदान कार्ड असेल हे कोणतंही एक कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। एक कोणतंही अपलोड करू शकता, जे आपल्याकडे आहे ते सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करण्याची आवश्यकता नाही। आणि जन्माचा जो उत्पन्नाचा जो दाखला आहे या उत्पन्नाच्या दाखल्यावरती आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे, उत्पन्नाचा दाखला असेल तर तो जोडा। जर उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे नसेल तर रेशन कार्ड जे आहे आपलं केसरी ते जोडायचं आहे किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर ते जोडायचं आहे। आणि हमीपत्र जे आहे आपण फॉर्मच्या पाठीमागे बघू शकता, आपण जे हमीपत्र आहे सही करून दिलेलं ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आणि लाईव्हमध्ये फोटो जो आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। तर अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। बऱ्याचशा लोकांकडून विचारलं जात आहे की हे जे ॲप आहे ते एरर दाखवत आहे। तर मी विनंती करेल की हे जे ॲप आहे आपण काल इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अपडेट आलेलं आहे। आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे कालचं जे ॲप आहे ते अनइन्स्टॉल करायचं आहे आणि पुन्हा एकदा नवीन इन्स्टॉल करायचं आहे। मग आपल्याला आपलं जे ॲप आहे ते सुरू होईल। नोंदणी करताना आपण प्रोफाईल भरत असताना जर आपण अंगणवाडी सेविका असाल किंवा सेतूवाले असाल किंवा सामान्य महिला असाल तर ते त्या ठिकाणी आपल्याला अपडेट करून आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे। फॉर्म भरायचा यामध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील तर त्या आपण मला कमेंट्समध्ये विचारू शकता। आणि हे ॲप आपल्याला जर डायरेक्ट डाउनलोड करायचं असेल तर त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यापर्यंत सादर करेल। ती लिंक आपण ओपन करून ते ॲप आपण डाउनलोड करा। आणि जर काही समस्या असतील तर ते आपण आम्हाला विचारू शकता। आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम ऑफलाईन हा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे। ऑफलाईन फॉर्म भरून आपण जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता, त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो भरला जाईल, किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊ शकता, त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरला जाईल। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। हा ॲप जो आहे तो चालू झालेला आहे। तो जर डाउनलोड करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। ती लिंक आपण पाहून